नमस्कार, मी ओम सुभाष पाटील, प्रगती कॉम्पिटेटिव्ह इन्स्टिट्यूट धाराशिव. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही GCSTBCची तयारी करत असाल किंवा हायकोर्टाच्या स्किल टेस्टची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होण्याकरिता मदत होईल. ट्रिक नंबर फर्स्ट, बसण्याची पद्धत. बरेच विद्यार्थी टायपिंग करत असताना चुकीच्या मार्गाने बसतात, त्याच्यामुळे त्यांची स्पीड आणि ॲक्युरसी वाढत नाही. तर बसत असताना तुम्हाला एकदम ताठ बसायचं आहे, कारण की जर आपण टायपिंगला ताठ बसलो नाहीयेत किंवा असंच एकदम कसं तर बसल्या घरी बसल्यासारखं बसलो टायपिंग करत असताना, तर आपल्या त्या स्पीडवर आणि ॲक्युरसीवर इम्पॅक्ट पडतं. कारण की आपल्याला टाईप करत असताना आपला हात जो आहे तो एकदम स्ट्रेट आणि अशा 90 डिग्री अँगलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली टायपिंगची जी स्पीड आहे ती एकदम व्यवस्थित वाढते. त्यानंतर ट्रिक नंबर सेकंड, हाताची पोझिशन. हाताची पोझिशन ही देखील तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे 90 डिग्रीमध्ये ठेवा. ती टेबलवर टेकून, टेबलवर हात जो आहे तुम्ही टाईप करत असताना टेबलवर टेकू नका किंवा जास्त देखील हवेमध्ये या ठिकाणी ठेवू नका. त्या ठिकाणी थोड्याच त्या ठिकाणी हवेमध्ये त्या ठिकाणी हात राहू द्यायचा, कारण की जर जशी आपण हाताची पोझिशन ठेवणार आहेत तशा पद्धतीने आपली स्पीड वाढते. त्याचबरोबर बरेच विद्यार्थी काय करतात, नियमित सराव करत नाहीत. ते फक्त 5-6 दिवसातून एकदा एक पॅसेज मारणार किंवा एक अर्धा एक तास बसणार. तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण की जर आपण एकाच दिवसामध्ये आपल्याला प्रॅक्टिस होत नाही, टायपिंग हा जो प्रश्न आहे म्हणजे टायपिंग हा जो आहे स्किल, ही स्किल दररोज जर आपण प्रॅक्टिस सतत जर प्रॅक्टिस केला तर आपल्या त्या ठिकाणी स्पीड वाढते. नियमित सराव जर केला तर स्पीड वाढते. जर कधी आधीमध्ये जर केलं तर त्या ठिकाणी होतं. आणि नियमित सराव करून देखील अति देखील सराव करायचा नाही. बरेच विद्यार्थी काय करतात, 4-5 तास सराव करतात. तसं देखील करायचं नाही. तुम्हाला सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास अशा पद्धतीने जरी केलात किंवा सकाळी 1 तास म्हणा जरी केलात तुम्ही, तर अशा पद्धतीने तुमची टायपिंगची स्पीड आहे ते एकदम जास्त वाढते आणि त्याचबरोबर ॲक्युरसी देखील वाढते. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो, की सर आमची ॲक्युरसी नाहीये. ॲक्युरसी नाहीये म्हणजे तुमचं त्या ठिकाणी जे कीबोर्ड आहे, त्या कीबोर्डची माहिती तुमच्या माइंडला बरोबर या ठिकाणी बसलेली नाही. तर ती बसवण्यासाठी तुम्हाला ए टू झेड पर्यंत या ठिकाणी हे जे अल्फाबेट आहेत ते दररोज आल्यानंतर टायपिंगला एक 15-20 मिनिटं तुम्हाला ते तुम्ही जे करणार आहेत त्याच्या अगोदर करायचं आहे. किंवा द क्विक ब्राउन लेझी डॉग या देखील शब्दाचा तुम्ही या ठिकाणी दररोज 15-20 मिनिटं या ठिकाणी सराव करायचा, जेणेकरून तुमची ॲक्युरसी जी आहे ती या ठिकाणी वाढते. ट्रिक नंबर 4, तर बरेच विद्यार्थी काय करतात, कीबोर्डकडे आणि क्वेश्चन पेपरकडे जास्त करून पाहतात. ओके, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे घाण सवय असते की कीबोर्डकडे पाहायची. तर टायपिंग जो प्रश्न आहे तो मुळातच आपल्याला या ठिकाणी एक स्किल आहे. जर आपण कीबोर्डकडे बघितलं आणि टायपिंग करत असला तर आपल्याला टायपिंग करून काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे तुमचं चुकत चुकत असलं तरी चुकू द्या, पण तुम्ही पहिल्या क्वेश्चन पेपरकडे बघून टायपिंग करण्याचं या ठिकाणी सुरुवात करा आतापासूनच. सुरुवात केल्यानंतर हळू तुमची सवय होईल आणि क्वेश्चन पेपरकडे बघत बघत जर तुम्ही आन्सर पेपर टाइप केलात तर तुमची स्पीड देखील वाढते आणि हळूहळू तुमची ॲक्युरसी देखील वाढते. ट्रिक नंबर 5, त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात बरेच विचार येतात टाइप करत असताना, इकडचे तिकडचे. तर तुम्हाला कुठलेच विचार घ्यायचे नाहीत. तुम्हाला फक्त कॉन्सन्ट्रेशन करायचंय. तुम्हाला फक्त तो पॅसेजच या ठिकाणी टाइप करायचा आहे. अजिबात कुठलाही तुमच्या मनामध्ये विचार आणायचा नाही. तुम्हाला त्या पॅसेजकडेच या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी कॉन्फिडन्समध्ये या ठिकाणी तुम्हाला तो पॅसेज मारायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स जरी लो झाला आपला, तरी त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये इम्पॅक्ट पडतो. बरेच वेळेस काय होतं, की आपण फुल कॉन्फिडन्समध्ये इन्स्टिट्यूटमध्ये प्रॅक्टिस करतो. 40 पैकी 40 असे मार्क घेतो. पण जर परीक्षेमध्ये जर आपला कॉन्फिडन्स लो झाला तर आपल्या त्या ठिकाणी 40 पैकी 0 जरी मार्क आपल्याला पडत, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लो होऊ देऊ नका. ट्रिक नंबर 6, अवघड शब्दांचा सराव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन सरावामध्ये जे शब्द आपल्याला अवघड जातात असे शब्द काढा आणि त्या शब्दांचा तुमच्या याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये एक 5 मिनिटं तरी त्याचा सराव करा. उदाहरणार्थ जसे गव्हर्नमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन असे जे लांब आणखीन अवघड असे शब्द आहेत त्यांचा वारंवार सतत या ठिकाणी सराव करत जा. त्याच्यामुळे आपली स्पीड आणि ॲक्युरसी देखील या ठिकाणी वाढते. ट्रिक नंबर 7, बॅकस्पेस कीचा कमी वापर. बरेच विद्यार्थी जे आहेत ते टाईप करत असताना बॅकस्पेस की भरपूर वेळेस घेतात. त्याच्यामुळे आपला वेळ भरपूर जातो, कारण की आपल्याला वेळेचं बंधन आहे. जर समजा आपण सतत बॅकस्पेस घेत असतो तर आपले जे इज, द असे लहान लहान जे शब्द आहेत ते त्या बॅकस्पेस घेण्याच्या वेळेमध्ये या ठिकाणी टाईप होऊन जातात. आणि बऱ्याच वेळेस हायकोर्टाला किंवा कोर्टासाठी त्या ठिकाणी बॅकस्पेस की ही डिसेबल असते आणि GCSTBC या परीक्षेसाठी बॅकस्पेस की इनेबल आहे, तरी देखील आपल्याला हा बॅकस्पेस की जी आहे ती या ठिकाणी कमीत कमी किंवा पूर्णपणे तुम्ही बंद करा. त्याच्यामुळे तुमची स्पीड या ठिकाणी नक्कीच वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा.
आणि भेटूयात अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.